पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनंत गर्जे, नणंद आणि दीर अजय गर्जेंवर गुन्हा दाखल। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी, तपासात कोणतीही कसूर नको। पंकजा मुंडेंची प्रेस नोट काढत भूमिका। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात प्रेस नोट जारी। पत्नीचा मृतदेह रुग्णालयात ठेवून मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे फरार। मृत गौरी पालवेंच्या मामांचा आरोप। तर पत्नीने आत्महत्या केली तर पीए फरार कशामुळे? शंका कुशंकांना वाव। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची काल 15 ते 20 मिनिटं चर्चा। नाराजीच्या चर्चा आता सुरू असताना अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमात शिंदे फडणवीसांच्या दिलखुलास गप्पा। काँग्रेसच्या असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। मंत्री लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही भाजपकडून निषेध। आंदोलक मालवणी पोलिसांच्या ताब्यात। भाजपच्या आक्रमक आंदोलकांनी मालवणी परिसरातील दुकानं जबरदस्तीने बंद केली। बॅनर फाडत जोरदार निषेध। असलम शेख यांना अटक करण्याचीही मागणी। निवडणुकीसाठी भाजप कोणत्याही थराला जाईल। हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर भाजपकडून आता मराठी आणि अमराठीवाद सुरू। आदित्य ठाकरेंची टीका। मावळमध्ये आमच्या विचारांचा आमदार नसला तरी आमदारांचे बाप फडणवीस आमच्याकडेच आहेत। लोणावळा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुरेखा जाधवांचं बेताल वक्तव्य। भोरमध्ये अजित पवारांची सत्ता पण मुख्यमंत्री फडणवीसच। प्रचार सभेत मंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान। तर भाजपनं भोरमध्ये मटका किंग उमेदवार दिल्याचा आमदार शंकर मांडेकरांचा आरोप। लग्नाच्या मंडपातच स्मृती मंधानाच्या वडिलांना हार्ट अटॅक। सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू। स्मृती आणि पलाश मुच्छलचा लग्न विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला।